हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे आणि सगळी किचनची साफसफाई झालेली आहे. आता सुरुवात झालेली आहे स्वयंपाकाला आणि आज आहे गणेश चतुर्थी. तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर अगोदर मी उत्तर पूजा करून घेतलेली आहे. यांच्यासाठी नाश्ता बनलेला आहे. नंतर मी करत आहे मोदकाची तयारी. तर यासाठी मी शेंगदाणे, खोबरं आणि तीळ तूप लावून भाजून घेतलेलं आहे आणि थोडंसं गूळ टाकून मिक्सरला बारीक वाटून घेतलं, म्हणजे स्टफिंग तयार झालेले आहे. आणि कढिंग अगोदरच मळून ठेवलेले आहे. तर आता एक मोठ्या आकाराची मी चपाती लाटून घेतली आणि छोटे छोटे याचे जे आहेत ना, मी लाट्या कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजे एकाच साईजच्या झालेल्या आहेत. आता मोदक करून घेऊया, म्हणजे जेही स्वयंपाक बनेल बाप्पांच्या आवडीचा बनत आहे. मोदक, उंदरावळ्याची खीर, पुरी भाजी, वरण भात हे सगळं बनणार आहे. तर इकडं अशाच पद्धतीने 2 चपातीचे मी लाट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि वेदिकानं सगळे मोदक बनवलेले आहेत. आता मी तोपर्यंत करत आहे उंदरावळ्याची खीर. तर इकडं मी शेंगुळी बनवून घेतलेली आहे आणि छोटे छोटे तुकडे करून उकळत्या पाण्यात टाकले, गूळ टाकलेला आहे. तर इकडे बघू शकता उंदरावळ्याची खीर बनवून तयार झालेली आहे. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि नंतर पूजेची सगळी सामग्री मी काढून घेतलेली आहे. नैवेद्य थाळी मांडलेली आहे, बाप्पांना नैवेद्य दाखवला.